नमस्कार मंडळी, मी दीपा दांगट आणि आज आम्ही खूप वर्षांनंतर बघा कुठे आलेलो आहोत. तुम्हाला माझ्या मागची बिल्डिंग बघितल्यानंतर कळेल. तर मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आली आहे मित्रांनो. आणि जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा या ठिकाणी इतकं भटकायचो, इथेच असायचो आम्ही. आणि लग्नानंतर इतक्या वर्षांनंतर बघा सहज म्हणून आम्ही आलो, परंतु जुन्या आठवणी एवढ्या ताज्या झाल्या. इतका वेळ आम्ही या युनिव्हर्सिटीच्या परिसरामध्ये असायचो आणि खूप मज्जा केली. खूप साऱ्या कॅन्टीनमध्ये जायचो, तिकडे खायचो प्यायचो, इकडे जयकर लायब्ररीमध्ये अभ्यास करायचो. या बिल्डिंगच्या समोर खूप सारे फोटो आम्ही काढायचो. आणि पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे आमचं एक दुसरं घरच होतं कॉलेजमध्ये असताना. आणि नंतर मग खूप दिवस गेले मंडळीमध्ये बघा. आणि आता इतक्या वर्षांनंतर सहज मुलांना युनिव्हर्सिटीची ही बिल्डिंग दाखवायला मी आणली. आता ह्या बॅक साईडला आम्ही आहोत बघा, वरती कसा मस्त तिरंगा फडकतोय. ही आपल्या युनिव्हर्सिटीची ऐतिहासिक बिल्डिंग, ज्याच्या बॅक साईडला आम्ही आहोत. फ्रंटला तिकडे जाता येत नाहीये, पण इतकं छान वाटलं, मन अगदी भरून आलं. म्हणून म्हणलं चला थोड्याशा आठवणी ताज्या कराव्यात. चला पुणे युनिव्हर्सिटीची जी गँग आहे मित्रांनो, या भेटायला, पुन्हा एकदा भेटूया, मजा करूया, एकदा पुन्हा जुन्या आठवणी ताज्या करूयात. आता ना पूर्वी या युनिव्हर्सिटी एरियामध्ये खूप सारे कॅन्टीन होते, अगदी बऱ्याच चौकांमध्ये कॅन्टीन होते जिकडे आम्ही खायचो प्यायचो. परंतु आता ते सगळं बदललेलं दिसतंय. आता एक कॅन्टीन तिकडे छत्रीचं असं झालेलं आहे, तिकडे पण मी जाणार आहे. तर चला बघू तिथे आता कसं वातावरण आहे. पुन्हा एकदा जरा विद्यार्थी दशेचा अनुभव घेता येतोय का. असं म्हणतात की विचार कर्मना विद्यार्थी जीवन नाही पुन्हा. आता विद्यार्थी जीवन तर गेलंय, परंतु माणूस ते दिवस कधीच विसरत नाही. त्यामुळे जरा युनिव्हर्सिटीला आल्यानंतर ना खूप मन भरून आलं, खूप छान वाटलं. म्हणून हा सगळा व्हिडिओ करण्याचा खटाटो. चला जरा भटकंती करतो युनिव्हर्सिटीमध्ये. तोपर्यंत बाय.